त्यामध्ये हरिभक्ती पारायण आज माझ्यासोबत ज्यांची उपस्थिती आहे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आमचे अंगद महाराज ढोले, त्यांच्यासोबत चाल म्हणलेले हरिभक्ती पारायण कुंभार महाराज, वेळोवेळी कांतामाई महाराज यांच्या कीर्तनाला कार्यक्रमाला सहकार्य करणारे आमच्या सातेफळ भजनी मंडळातील हरिभक्ती पारायण नाना महाराज दटके आणि सतत कांतामाई महाराज यांच्या गाडीचं सारथ्य पण करणं, पखवाज वाजवणं, कथेमध्ये तबला वाजवणं याचं जे काम करतात आणि वेळोवेळी सहकार्य करतात आमचे माहीरदाजी मुले चोवेवाडीकर आणि जेवढे काही दिंडीमध्ये सहभागी झालेले जे भजनी मंडळी आहेत त्यामध्ये कांतामाई महाराज यांच्या बंधूंच्या कन्या आमच्या राधाताई महाराज आहे की नाही, आणखी दुसरी ज्ञानेश्वरीताई महाराज, वैष्णवीताई महाराज आणि जेवढे काही ही मंडळी आहेत सर्व, त्यामध्ये शहाचा वाटा परमार्थामध्ये आमच्या कांतामाई महाराज आणि त्यांचे वडील असतील. आता ते थकलेले आहेत महाराज. त्या दिवशीच त्यांनी मला सांगितलं, मला दम निघत नाही पण आता गुडघ्याने चालवत नाही, त्याच्यामुळे जाणं होत नाही. खरे महाराज, वारीचा जो काही आनंद असतो तो ज्यांनी वारी केली तो त्यालाच माहित आहे, घरी बसून माहित होत नाही. विठाला महाराज, ही माऊली ज्ञानोबा यांची यात्रा आहे आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा सांगतायत की बाबा जे जे या यात्रेला येतील माऊली ज्ञानोबा यांच्या, कारण यात्रा वेगळी आणि जत्रा वेगळी आहे की नाही. आवाज माझा येतोय ना तुमच्यापर्यंत सगळ्यापर्यंत? काही नाही आला तरी एक अर्धा तास हा मनात आहे की नाही. मला ही माऊलीच्या दरबारामध्ये सेवा करायची आणि त्या दिवशी आमचं सहज बोलणं झालं. येणारे दाजीनं सेवा टाकली, आमच्या राजेंद्र महाराजांची सेवा चालू होती. मी म्हटलं त्यांचीच ऐकू, थोडा वेळ आपण कुठंतरी श्रवण करू. तर ते म्हणले नाही, असं नाही चालणार, तुमची सेवा नियोजित आहे, तुमची पण होणार. त्यांची 1 तास झाली, तुमची पण 1 तास होणार. असो महाराज, या दिंडीला जेवढे काही सहकार्य करणारी मंडळी आहेत, भजनी मंडळी असतील, तालकरी मंडळी असतील, अन्नदाते मंडळी असतील,